नमस्कार, मी ऋतुजा कदम. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला सविस्तर पाहायच्यात आणि सुरुवातीला भिवंडीमधले एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. भिवंडी शहरामध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवडिलांना मारहाण केलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर स्थानिक जमावानं दगडफेक केली आहे. एक पोलीस जखमी झालेला असून पोलीस वाहनाची तोडफोड केल्याची घटना या परिसरातनं समोर आलेली आहे. भिवंडी शहरामध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवडिलांना मारहाण केल्याची घटना घडलेली होती आणि या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर आता स्थानिक जमावानं दगडफेक केली आहे. या घटनेमध्ये एक पोलीस जखमी झालेला आहे आणि पोलीस वाहनाची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. भिवंडीमधली ही घटना आहे. शहरामध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवडिलांना मारहाण झालेली होती आणि याच प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून सखोल तपास हा केला जातोय. मात्र या शोधासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तिथल्या स्थानिक जमावानं दगडफेक केलेली आहे. नेमका त्यांचा रोष कोणत्या कारणानं होता हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र अशा पद्धतीनं थेट स्थानिक जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. एक पोलीस यामध्ये जखमी झालेला आहे आणि पोलीस वाहनाची तोडफोड केल्याची ही घटना समोर आलेली आहे. दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय पोलीस वाहनाची कशा पद्धतीने तोडफोड करण्यात आलेली आहे. नेमका हा विरोध पोलीस प्रशासनाला स्थानिकांचा का होता याची स्पष्टता अजून झालेली नाहीये. मात्र थेट या स्थानिक जमावानं दगडफेक पोलिसांच्या पथकावर केली आणि याच घटनेमध्ये एक पोलीस जखमी झालेला आहे. पोलीस वाहनाची सुद्धा तोडफोड करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीचं हे भिवंडी शहरातलं प्रकरण आहे, ज्यामध्ये अल्पवयीन मुलीसह तिच्या आईवडिलांना मारहाण झालेली होती आणि याच घटनेचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींचा शोध सुद्धा घेतला जातोय आणि याच परिसरामध्ये चौकशी करण्यासाठी हे पोलिसांचं पथक आलेलं होतं.